प्रश्न क्रमांक 1. आधुनिक संस्कृतीमध्ये टिंब ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे. ए. अन्न, बी. वस्त्र, सी. निवारा आणि डी. ऊर्जा. योग्य उत्तर आहे डी. ऊर्जा. प्रश्न क्रमांक 2. विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या टिंब या तत्त्वाचा उपयोग केला जातो. ए. विद्युत चुंबकीय प्रवर्तन, बी. विद्युत वाहक, सी. विद्युत ऊर्जा, डी. विद्युत विभवांतर. योग्य उत्तर आहे ए. विद्युत चुंबकीय प्रवर्तन. प्रश्न क्रमांक 3. जनयंत्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी टिंब किंवा टिंब वापरले जाते. ए. इन्व्हर्टर किंवा टर्बाइन, बी. सौर घट किंवा इन्व्हर्टर, सी. इन्व्हर्टर किंवा झोतयंत्र, डी. टर्बाइन किंवा झोतयंत्र. योग्य उत्तर आहे डी. टर्बाइन किंवा झोतयंत्र. प्रश्न क्रमांक 4. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळशातील टिंब ऊर्जेचे रूपांतर टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेत होते. ए. रासायनिक, बी. नैसर्गिक, सी. सौर, डी. पवन. योग्य उत्तर आहे ए. रासायनिक. प्रश्न क्रमांक 5. युरेनियम 235 या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला असता त्याचे रूपांतर युरेनियम 236 या टिंबमध्ये होते. ए. समस्थानिकात, बी. इलेक्ट्रॉनमध्ये, सी. न्यूट्रॉनमध्ये, डी. प्रोटॉनमध्ये. योग्य उत्तर आहे ए. समस्थानिकात. प्रश्न क्रमांक 6. कोळशाच्या ज्वलनाच्या उत्सर्जितांमुळे टिंब गंभीर विकार उद्भवू शकतात. ए. शोषण संस्थेचे, बी. पचन संस्थेचे, सी. उत्सर्जन संस्थेचे, डी. चेतासंस्थेचे. योग्य उत्तर आहे ए. शोषण संस्थेचे. प्रश्न क्रमांक 7. इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून टिंब तयार होतो. ए. कार्बन मोनॉक्साईड, बी. कार्बन डायऑक्साईड, सी. कार्बन ट्रायऑक्साईड, डी. सोडियम. योग्य उत्तर आहे ए. कार्बन मोनॉक्साईड. प्रश्न क्रमांक 8. सौर विद्युत गट हे टिंब या टिंब सारख्या पदार्थापासून बनलेले असतात. ए. कार्बन व सिलिकॉन, बी. अर्धवाहक व सिलिकॉन, सी. सुवाहक व सिलिकॉन, डी. यापैकी कोणतेही नाही. योग्य उत्तर आहे बी. अर्धवाहक व सिलिकॉन. 9. बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी टिंब या तत्त्वाचा उपयोग केला जातो. ए. विद्युत चुंबकीय प्रवर्तन, बी. विद्युत औष्णिक परिणाम, सी. विद्युत विलेपन आणि डी. सौर औष्णिक. योग्य उत्तर आहे ए. विद्युत चुंबकीय प्रवर्तन. प्रश्न क्रमांक 10. विद्युत चुंबकीय प्रवर्तन हे तत्त्व टिंब या शास्त्रज्ञाने शोधले. ए. ओहम, बी. मायकल फॅरेडे, सी. जूल आणि डी. न्यूटन. योग्य उत्तर आहे बी. मायकल फॅरेडे. प्रश्न क्रमांक 11. अणु ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये जनयंत्र फिरवण्यासाठी टिंब टर्बाइन वापरले जाते. वाफेवर चालणारे, बी. हवेवर चालणारे, सी. सौर ऊर्जेवर चालणारे, डी. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ए. वाफेवर चालणारे. प्रश्न क्रमांक 12. युरेनियम 235 या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला असता टिंब न्यूट्रॉन बाहेर पडतात. ए. 1, बी. 2, सी. 3 आणि डी. 4. योग्य उत्तर आहे सी. 3. प्रश्न क्रमांक 13. वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला टिंब म्हणतात. ए. पानचक्की, बी. पवनचक्की, सी. टर्बाइन्स, डी. जनयंत्र. योग्य उत्तर आहे बी. पवनचक्की. प्रश्न क्रमांक 14. टिंब ते टिंब एवढ्या क्षमतेचे पवन निर्मिती यंत्र उपलब्ध आहेत. ए. 1 किलोवॅट ते 7 मेगावॅट, बी. 1 किलोवॅट ते 7 किलोवॅट, सी. 1 किलोवॅट ते 7000 वॅट, डी. 1 किलोवॅट ते 7 मेगावॅट. योग्य उत्तर आहे ए. 1 किलोवॅट ते 7 मेगावॅट. प्रश्न क्रमांक 15.
सौर विद्युत गट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे सरळपणे टिंब रूपांतर करतात. ए. विद्युत ऊर्जेत, बी. स्थितीज ऊर्जेत आणि सी. गतीज ऊर्जेत, डी. उष्णता ऊर्जेत. योग्य उत्तर आहे ए. विद्युत ऊर्जेमध्ये. प्रश्न क्रमांक 16. सिलिकॉनच्या 1 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत गटापासून जवळपास टिंब एवढी विद्युतधारा मिळते. ए. 50 मिलीअँपिअर, बी. 30 मिलीअँपिअर, सी. 50 अँपिअर, डी. 30 अँपिअर. योग्य उत्तर आहे बी. 30 मिलीअँपिअर. प्रश्न क्रमांक 17. अणुविखंडन प्रक्रियेमध्ये टिंब या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो. ए. युरेनियम 236, बी. बेरियम, सी. क्रिप्टॉन, डी. युरेनियम. योग्य उत्तर आहे डी. युरेनियम 235. प्रश्न क्रमांक 18. बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी टिंब तत्वाचा उपयोग केला जातो. ए. विद्युत प्रवर्तन, बी. चुंबकीय प्रवर्तन, सी. विद्युत चुंबकीय प्रवर्तन आणि डी. विद्युत चुंबक. योग्य उत्तर आहे बी. चुंबक. प्रश्न क्रमांक 19. विद्युत चुंबकीय प्रवर्तन हे तत्व टिंब या शास्त्रज्ञाने शोधले. ए. ओहम, बी. मायकल फॅरेडे, सी. जूल आणि डी. न्यूटन. योग्य उत्तर आहे बी. मायकल फॅरेडे. प्रश्न क्रमांक 20. टर्बाईनमधील पाती टिंब ऊर्जेमुळे गतिमान होतात. ए. गतीज ऊर्जा, बी. उष्णता ऊर्जा, सी. स्थितीज ऊर्जा आणि डी. चुंबकीय ऊर्जा. योग्य उत्तर आहे ए. गतीज ऊर्जा. प्रश्न क्रमांक 21. जनयंत्रातील चुंबकाला फिरण्यासाठी टिंब वापरले जाते. ए. परावर्तक, बी. पॅनल्स, सी. ज्योतयंत्र म्हणजेच टर्बाईन आणि डी. इन्व्हर्टर. योग्य उत्तर आहे सी. ज्योतयंत्र म्हणजेच टर्बाईन. प्रश्न क्रमांक 22. कोळसा या इंधनाचा वापर टिंब केंद्रात केला जातो. ए. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत केंद्रात, बी. अणुऊर्जा, सी. पवन ऊर्जा आणि डी. औष्णिक ऊर्जा. योग्य उत्तर आहे डी. औष्णिक विद्युत केंद्र. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी टिंब हे विद्युत निर्मिती केंद्रात टर्बाईनचा वापर होत नाही. ए. जल, बी. औष्णिक, सी. सौर औष्णिक, डी. सौर विद्युत घट. योग्य उत्तर आहे डी. सौर विद्युत घट. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी टिंब विद्युत निर्मिती केंद्रात कूलिंग टॉवरची आवश्यकता असते. ए. नैसर्गिक वायूवर आधारित, बी. अणुऊर्जेवर आधारित, सी. जल आणि डी. सौर विद्युत घट. योग्य उत्तर आहे बी. अणुऊर्जेवर आधारित. प्रश्न क्रमांक 25. केंद्रकीय विखंडन ही अभिक्रिया टिंब केंद्रकात घडून येते. ए. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत, बी. अणुऊर्जेवर विद्युत निर्मिती आणि सी. जल विद्युत निर्मिती, डी. सौर औष्णिक विद्युत. योग्य उत्तर आहे बी. अणुऊर्जेवर विद्युत निर्मिती. प्रश्न क्रमांक 26. उच्च दाबाच्या हवेचा कॉम्प्रेसर टिंब विद्युत निर्मिती केंद्रात वापरतात. ए. नैसर्गिक वायूवर आधारित, बी. अणुऊर्जेवर आधारित, सी. जल आणि डी. सौर औष्णिक. योग्य उत्तर आहे ए. नैसर्गिक वायूवर आधारित. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी टिंब हे पर्यावरण स्नेही विद्युत निर्मिती केंद्र आहे. ए. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत केंद्र, बी. अणुऊर्जा विद्युत केंद्र, सी. पवन ऊर्जा विद्युत केंद्र आणि डी. औष्णिक ऊर्जा विद्युत केंद्र. योग्य उत्तर आहे सी. पवन ऊर्जा विद्युत केंद्र. प्रश्न क्रमांक 28. अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रात जनयंत्र फिरवण्यासाठी टर्बाईन वापरतात. ए. वाफेवर चालणारे, बी. हवेवर चालणारे आणि सी. पाण्यावर चालणारे, डी. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ए. वाफेवर चालणारे.
प्रश्न क्रमांक 29. अणु विखंडन प्रक्रियेत न्यूट्रॉनचा टिंब-टिंबच्या अणूवर मारा करतात. ए. युरेनियम 236, बी. बेरिलियम, सी. क्रिप्टॉन आणि डी. युरेनियम 235. योग्य उत्तर आहे डी. युरेनियम 235. प्रश्न क्रमांक 30. युरेनियम 235 च्या अणूवर एका न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर बेरियम, क्रिप्टॉन यांच्यासोबत टिंब-टिंब न्यूट्रॉन बाहेर पडतात. ए. 2, बी. 3 आणि सी. 4, डी. 9. योग्य उत्तर आहे बी. 3. प्रश्न क्रमांक 31. सौर विद्युत गटात टिंब-टिंबचा वापर केलेला असतो. ए. सिलिकॉन, बी. युरेनियम, सी. तांबे आणि डी. ॲल्युमिनियम. योग्य उत्तर आहे ए. सिलिकॉन. प्रश्न क्रमांक 32. सिलिकॉनच्या 1 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत गटापासून जवळपास टिंब-टिंब एवढी विभवांतर मिळते. ए. 0.1 व्होल्ट, बी. 0.5 मिलीव्होल्ट, सी. 0.1 मिलीव्होल्ट आणि डी. 0.5 व्होल्ट. योग्य उत्तर आहे डी. 0.5 व्होल्ट. प्रश्न क्रमांक 33. सौर विद्युत गटाच्या टिंब-टिंब या प्रकारात जास्तीत जास्त विद्युतधारा मिळते. ए. सौर गट, बी. ॲरे, सी. स्ट्रिंग आणि डी. पॅनल. योग्य उत्तर आहे बी. ॲरे. प्रश्न क्रमांक 34. वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला टिंब-टिंब असे म्हणतात. ए. जनयंत्र, बी. पवनचक्की, सी. टर्बाइन्स आणि डी. पाणचक्की. योग्य उत्तर आहे बी. पवनचक्की. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणते विद्युत केंद्र फक्त दिवसाच कार्यरत असते? ए. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत केंद्र, बी. अणुऊर्जा विद्युत केंद्र, सी. पवन ऊर्जा विद्युत केंद्र आणि डी. सौर औष्णिक ऊर्जा विद्युत केंद्र. योग्य उत्तर आहे डी. सौर औष्णिक विद्युत केंद्र. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी औष्णिक ऊर्जा प्रकल्पात वापरले जाणारे इंधन कोणते? ए. कोळसा, बी. पेट्रोल, सी. डिझेल आणि डी. रॉकेल. योग्य उत्तर आहे ए. कोळसा. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी नैसर्गिक वायूमधील ऊर्जा कोणती? ए. रासायनिक, बी. नैसर्गिक आणि सी. जैविक, डी. अजैविक. योग्य उत्तर आहे ए. रासायनिक. प्रश्न क्रमांक 38. पवन ऊर्जा म्हणजे टिंब-टिंब होय. ए. स्थितीज ऊर्जा, बी. गतिज ऊर्जा आणि सी. उष्णता ऊर्जा, डी. सौर ऊर्जा. योग्य उत्तर आहे बी. गतिज ऊर्जा. प्रश्न क्रमांक 39. ऊर्जा नसेल तर माणूस टिंब-टिंब होतो. ए. गतिमान होतो, बी. अगतिक होतो आणि सी. आळशी, डी. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे बी. अगतिक होतो. प्रश्न क्रमांक 40. जल विद्युत निर्मितीमध्ये पाण्यातील टिंब-टिंब ऊर्जा वापरली जाते. ए. स्थितीज ऊर्जा, बी. गतिज ऊर्जा, सी. उष्णता ऊर्जा आणि डी. सौर ऊर्जा. योग्य उत्तर आहे ए. स्थितीज ऊर्जा वापरली जाते. प्रश्न क्रमांक 41. उष्णता ऊर्जेचा वापर करून विद्युत निर्मिती होत असल्याने अशा केंद्राला टिंब-टिंब असेही म्हणतात. ए. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत, बी. अणुऊर्जा, सी. पवन ऊर्जा आणि डी. औष्णिक विद्युत केंद्र. योग्य उत्तर आहे डी. औष्णिक विद्युत केंद्र. प्रश्न क्रमांक 42. सौर विद्युत गट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे विद्युत व जे करतात त्याला टिंब-टिंब असेही म्हणतात. ए. सौर परिणाम, बी. औष्णिक परिणाम आणि डी. व्होल्टाईक परिणाम आणि डी. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे सी. फोटोव्होल्टाईक परिणाम. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणते इंधन हे जीवाश्म इंधन नाही? ए. पाणी, बी. पेट्रोल,
सी कोळसा आणि डी नैसर्गिक वायू। योग्य उत्तर आहे ए पाणी। प्रश्न क्रमांक पर्यावरण स्नेही ऊर्जा यालाच टिंबटिंब ऊर्जा असे म्हणतात। ए सौर, बी औष्णिक, सी अणु आणि डी हरित। योग्य उत्तर आहे डी हरित ऊर्जा असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी टेहरी जलविद्युत टिंबटिंब राज्यात आहे। ए उत्तराखंड, बी महाराष्ट्र, सी आंध्र प्रदेश, डी हिमाचल प्रदेश। योग्य उत्तर आहे ए उत्तराखंड। प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोयना जल विद्युत प्रकल्प टिंबटिंब राज्यात आहे। ए उत्तराखंड, बी महाराष्ट्र, सी आंध्र प्रदेश आणि डी हिमाचल प्रदेश। योग्य उत्तर आहे बी महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी श्री शैलम जल विद्युत प्रकल्प टिंबटिंब राज्यात आहे। ए उत्तराखंड, बी महाराष्ट्र, सी आंध्र प्रदेश आणि डी हिमाचल प्रदेश। योग्य उत्तर आहे सी आंध्र प्रदेश। प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी नाप्ता साक्री जल विद्युत प्रकल्प टिंबटिंब राज्यात आहे। ए उत्तराखंड, बी महाराष्ट्र, सी आंध्र प्रदेश आणि डी हिमाचल प्रदेश। योग्य उत्तर आहे डी हिमाचल प्रदेश। प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी बावना नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्र टिंबटिंब राज्यात आहे। ए उत्तराखंड, बी महाराष्ट्र, सी दिल्ली आणि डी आंध्र प्रदेश। योग्य उत्तर आहे सी दिल्ली। प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोंडापल्ली नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्र टिंबटिंब राज्यात आहे। ए उत्तराखंड, बी महाराष्ट्र, सी दिल्ली आणि डी आंध्र प्रदेश। योग्य उत्तर आहे डी आंध्र प्रदेश।